सत्यनारायण केव्हा करायचं, होळी केव्हा करायची, उभ्या असणाऱ्या आमच्या भगिनींनी त्यावर मार्गदर्शन करावं की आपली होळी पौर्णिमा सत्यनारायण पूजन 2 मार्चला आहे आणि 3ला चंद्रग्रहण पाळावं. सूर्योदयापासून वेध सुरू होतात. अशक्त आजारी या लोकांनी 11 वाजेपासून वेध पाळावेत आणि ग्रहण स्पर्शापासून तर मोक्षापर्यंत तेवढ्या वेळेत तुमचे सारे स्तोत्र मंत्र तुम्हाला माहित आहे. तुमच्याकडे स्त्री सुक्त आहे, पुरुष सुक्त आहे, सारी मंत्र संपदा आहे, गायत्री मंत्रापासून तर सर्व मंत्रांपर्यंत यथाशक्ती ती मंत्र घासून पुसून घ्यावी. घासून पुसून याचा अर्थ तुम्ही जशी भांडी धुणी वापरात आणताना स्वच्छ करतात तसं ते मंत्र उजाळून घ्यावेत. त्यांना एक वेगळी ऊर्जा धार त्याला लागते आणि ते मंत्र कार्यरत होतात. म्हणून आपण या ग्रहणाचं औचित्य ठेवून आपण मराठी अस्मितेकडे वळताना सत्यनारायण केव्हा करायचं, होळी केव्हा करायची, उभ्या असणाऱ्या आमच्या भगिनींनी त्यावर मार्गदर्शन करावं की आपली होळी पौर्णिमा सत्यनारायण पूजन 2 मार्चला आहे आणि 3ला चंद्रग्रहण पाळावं. सूर्योदयापासून वेध सुरू होतात. अशक्त आजारी या लोकांनी 11 वाजेपासून वेध पाळावेत आणि ग्रहण स्पर्शापासून तर मोक्षापर्यंत तेवढ्या वेळेत तुमचे सारे स्तोत्र मंत्र तुम्हाला माहित आहे. तुमच्याकडे स्त्री सुक्त आहे, पुरुष सुक्त आहे, सारी मंत्र संपदा आहे, गायत्री मंत्रापासून तर सर्व मंत्रांपर्यंत यथाशक्ती ती मंत्र घासून पुसून घ्यावी. घासून पुसून याचा अर्थ तुम्ही जशी भांडी धुणी वापरात आणताना स्वच्छ करतात तसं ते मंत्र उजाळून घ्यावेत. त्यांना एक वेगळी ऊर्जा धार त्याला लागते आणि ते मंत्र कार्यरत होतात. म्हणून आपण या ग्रहणाचं औचित्य ठेवून